नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत सारंगला आता घरी आणलेलं असतं तरी सुद्धा सारंग सावली सावली एवढे एकच नाम जप करत असतो, दुसरं काही तो बोलतच नसतो. तिलोत्तमा अगदी त्याच्या जवळ बसलेली असते तरी सुद्धा त्याला काही देणं घेणं नसतो. तो फक्त सावली सावली असंच बोलत असतो. अमृता म्हणते, आई मला ही बघवत नाहीये सारंगची अवस्था. आणि अमृता आता रडायला लागलेली असते. सारंग हॉस्पिटलमधून घरी आलाय तरी सुद्धा सावली सावली सावलीचा जप लावलाय. सावलीला भेटल्याशिवाय त्याला बरं वाटणार नाहीये. आई तुम्ही त्याला का त्रास देताय? प्लीज आपण बोलूया सावलीला, प्लीज. आता तिलोत्तमा रडायला लागलेली असते. तिलोत्तमा म्हणते, अमृता मला कळतंय ग सारंगवर तुझं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी तू बोलतीये की आपण सावलीला बोलवायला पाहिजे, पण तू प्रॅक्टिकली विचार कर ना, ती थोडी डॉक्टर थोडी आहे, ती आल्याने सारंग बरा होणार आहे? पच्या ग्लानीमध्ये काहीतरी बरळतोय ग, त्याला कसलं आलंय सावली सावली, तो तापेमध्ये काहीतरी बरळ. तर बबलूला अमृताला अगदी स्पष्ट दिसत असतं की तो सावलीशिवाय राहू शकत नाहीये, जगू शकत नाहीये. तिलोत्तमा दिसत असून सुद्धा आंधळ्याचा सोंग घेत असते आणि अमृताची समजूत काढते की ताप येण्यात आला म्हणून तापेच्या भरात तो तसं बोलतोय सावली सावली. त्याला काही कळत नाहीये सावली बिवली कोण आहे, फक्त तो सावली सावली असं नाव घेतोय. तिलोत्तमाच्या समोर बबलू काही बोलत नसतो तरी सुद्धा अमृता हिम्मत करते आणि तिला म्हणतेच की आई प्लीज तुम्ही सावलीला बोलवा, एकदा बोलून बघा, फरक जाणवेल. म्हणते तुम्हाला कळत नाहीये का, त्याला सावलीची गरज आहे, तो बडबडत नाहीये. आता बबलू म्हणायला लागलेला असतो, मॅडम डॉक्टर काय म्हणाले? तिलोत्तमा म्हणते, बबलू शांत बसतोस का? आता तिलोत्तमाने मोनिकाला पकडलेलं असतं. खरं सांगितले काय काम होतं आणि काय शोधण्यासाठी आली होती? तुला काय शोधायचं होतं ग माझ्या घरामध्ये? मोनिका खरं खरं सांगा, तू कशासाठी आली होती माझ्या घरात? काय सांगायच्या आधी ना मोनिका स्वतःचा जीव कसा वाचवशील ना त्याचा विचार कर. एक मिनिट, हे जीव बीव वाचवण्याची काय भाषा करताय तुम्ही? भैरवीजी काय बोलताय ना भैरवीजी, मला कळत नाहीये. जरा स्पष्ट बोलता का, मला कळेल असं. भैरवीजी माझ्यावर उगाच संशय घेताय तुम्ही, जीव वाचवणं वगैरे हे काय बोलताय तुम्ही? मी तुमची काळजीपोटी आली आहे, अगदी सहज तुम्हाला भेटायला आली आहे, तर तुम्ही काय कसला संशय घेताय? आपली बातमी द्यायला आले होते तुम्हाला मी, तुमच्याच फायद्याची. मला जी बातमी देणार आहे ना त्याच्याने तुम्हाला आनंद होणार आहे की नाही हे मला माहित नाही. महत्वाची न्यूज आहे असं मला वाटलं म्हणून मी ती देण्यासाठी अगदी घाईघाईनं आले. ती बातमी सांगायची. मोनिका जरा स्पष्ट सांगतीस का काय लावलाय ग हे? अहो सारंग शुद्धीवर आलाय आणि शुद्धीवर आल्यापासून एकच शब्द लावून धरलाय त्याने, फक्त सावली सावली सावली. दुसरा शब्द तो बोलतच नाहीये, फक्त सावली एवढंच अक्षर तो बोलतोय. वर आल्यापासून तो सावलीचंच नाव घेतोय. भैरवी म्हणते काय? हो, तो फक्त सावलीचंच नाव घेतोय. ही शॉकिंग न्यूज आहे सगळ्यांसाठी आणि हेच तुम्हाला सांगण्यासाठी आली मी भैरवीजी. आता बबलू खाली आलेला असतो आणि बबलू टेन्शन मध्ये असतो. सारख्या हॉलमध्ये फेऱ्या मारत असतो, इकडे तिकडे तिकडे इकडे. अमृता येते आणि त्या समोर उभी राहते. बबलू काय चाललंय रे आणि कसल्या एवढ्या टेन्शन मध्ये, आणि तू मुळात लपवाछपी काय करतोय? मगाशी तू काय सांगायला लागला होता की आईने थांबवलं? मध्ये डॉक्टर काय म्हणाले सांगतोस का? बबलू आता बऱ्या बोल्याने सांगा, नाही तर बघ तू. का गप्प केलं, उत्तर हवंय मला. नाही ग काय नाही, एवढं महत्वाचं नाहीये. धमकी दिली काय सांगायचं नाही? अमृता म्हणते काय सांगायचं नाही? हो. अमृता म्हणते सांगतोस का बबलू काय? डॉक्टर म्हणाले जोपर्यंत सावली सारंगच्या बरोबर येत नाही, त्याच्या समोर येत नाही, तोपर्यंत तो नीट होणं अशक्य गोष्ट आहे. सावली आणि सारंग सोबत असले तर सारंगला बरं वाटणार आहे, सारंग नीट होणार आहे. तेवढ्यात काय तिलोत्तमा आलेली असते आणि तिलोत्तमा जोरात अशी ओरडते, बबलू कशाला रे हिला सांगितलं होतं ना, एक शब्दही कोणाला कळू द्यायचा नाही, तरी पण हिला सांगितलंच का? बबलू म्हणतो हो सांगितलंय आणि मी सांगणारच. कसं आहे ना, तुमच्यातली आई मोठी आहे की तुमच्यातली सासू मोठी आहे हे बघा. तुमचा इगो जास्त महत्वाचं वाटतोय. सारंग दादा तिथे मरणाच्या दारात आहे तरी सुद्धा तुम्ही सावलीला बोलवत नाहीये का? तर तुमचा इगो अडेतोय. अहो तो एक सेकंदाला सावली सावली नाव घेतोय आणि डॉक्टरांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं जोपर्यंत सावली त्याला भेटत नाही तोपर्यंत तो शुद्धीवर येणार नाही, तो व्यवस्थित होणार नाही. सावली त्याच्या जवळ आली की तो बरा होणार आहे. तरी सुद्धा तुमच्यातला इगो तुम्ही जागा ठेवण्यासाठी सावली आणि सारंगची ताटातूट करताय आणि या घोर पापामध्ये मला सहभागी व्हायचं नाहीये म्हणून मी सांगितलंय आणि मी बोलणार म्हणजे बोलणार. बबलूने आता हद्दपार केलेली असते. तिलोत्तमाला डायरेक्ट तोंडावर उत्तर देतो आणि बबलू एवढं बोलून तन तन करत बबलू निघून गेलेलं असतो. खरं सारंगची अवस्था खूप वाईट असते आणि बबलूला ती बघवत नसते. आता खरं काय सत्य काय हे अमृताला कळालेलं असतं. तिलोत्तमा आणि अमृता अगदी समोरासमोर उभे असतात. मग खूप रागामध्ये असते. आता ओवी बसलेली असते सारंगच्या जवळ. बाबा तू कसा आहेस रे, तू बरा आहे का? मला तुला भेटायचं होतं हॉस्पिटलमध्ये पण मला कुणी भेटूच दिलं नाही रे, तुला खूप लागलंय म्हटले आणि मग मला तुझ्याजवळ येऊच दिलं नाही. ओवी रडत असते आणि सारंगशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. दुखत होतं का रे बाबा, खूप त्रास होत होता का रे? बिचारी ओवी तिच्या पद्धतीने त्या बाबाला विचारत असते, त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते. पण सारंगला शुद्ध नसते, तो अजूनही बेशुद्धीमध्येच असतो. ते डोळे बंद केलेले असतात. ती ओवी रडत असते आणि म्हणते एकदा डोळे उघडून माझ्याशी बोल प्लीज बाबा, मला सरप्राईज दे. बोल ना रे बाबा माझ्याशी. हे सरप्राईज दिलंस का? सरप्राईज द्यायचं म्हणून घरातून निघाला असं भयानक सरप्राईज दिलंय का तुम्हाला? असते बाबा बोल ना, बाबा बोल ना. फार वाईट अवस्था असते या ओवीची. बाबाने एकदा डोळे उघडून तिच्याकडे बघावं, बोलावं
यासाठी बिचारी तरसलेली असते आणि खूप रडत असते. तर ओवी सारंगशी बोलत असते, तेवढ्यात काय अबीरचा फोन आलेला असतो. ओवी पटकन फोन उचलते. अबीर बोलणार आहे. ओवी, गुड न्यूज आहे ना ग, तुझे बाबा घरी आलेत ना, आता छान आहे ना सगळं? कोणी सांगितलंय आम्हाला तो शुद्धीवर आलेत म्हणून? अरे अबीर, बाबा शुद्धीवर आला खरा, पण एवढा पण शुद्धीवर आला नाही की तो डोळे उघडून आपल्याशी बोलेल. फक्त एकच शब्द बोलतो उघडे, त्याने काहीच उघडलेलं नाहीये, डोळे उघडले नाहीये, तो बोलत नाहीये, काहीही नाही. अबीर म्हणतो काय? हो, वाईटच अवस्था आहे अजून बाबाची. शक्य आहे, आई तर मला म्हटली ते पूर्णपणे शुद्धीवर आले आणि बोलायला लागलंय. केव्हापासून त्याच्या जवळ बसलीये, बोलतीये, पण तो एक शब्द सुद्धा माझ्याशी बोलत नाहीये, मला काही उत्तर देत नाहीये, मला काही सांगत नाहीये. किती वेळची त्याच्या जवळच बसलीये मी. असते आणि म्हणते मला तर असं वाटतंय की माझा आवाज सुद्धा त्याला ऐकायला येत नाहीये. पण तो आईने असं का सांगितलं की तो शुद्धीवर आलाय, बरा आहे आता? अमृता काकूने माझ्या आईला उपास सोडवायला लावला का? तर तुझे बाबा बोलायला लागलेत म्हणून माझ्या आईने उपास पकडला होता, तो बोलायला लागलाय तर आता जेवण कर, असं जबरदस्तीने तिला जेवण करायला लावलंय अमृता काकूनं. इकडे आता ओवी फोनवर बोलत असते. परत सारंग सावली सावली जप सुरू केलेलं असतो. वीर, बाबा बोलायला लागलाय पण एकच शब्द बोलतोय तो, फक्त सावली टीचरचं नाव घेतोय, सावली सावली सावली. अबीर म्हणतो काय? हो, काहीच नाव का घेतीन तुझे बाबा? काही संबंधच नाहीये ना ग, कसं शक्य आहे सांग की ओवी? माहित नाही, पण सारखी सावली 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 एवढंच नाव घेतोय तो. ओवीला आणि अबीरला धक्का बसलेला असतो की हा सारंग सावलीचं का नाव घेतोय? तर तुझ्या आईचं आणि माझ्या बाबांचं काहीतरी, अबीर म्हणतो तुझ्या बाबांचं आणि माझ्या आईचं काहीतरी जुनं नातं आहे, काहीतरी संबंध आहे त्यांचे जुने, म्हणूनच एकमेकांना असे एवढे ओळखतात ते. आणि तर बेशुद्ध असताना सुद्धा माझ्या आईचंच नाव घेतोय, सावली सावली. नक्की काहीतरी आहे बाबा या दोघांचं. सावली आणि अबीर त्यांच्या पद्धतीने शोध लावण्याचा प्रयत्न करत असतात की सावली आणि सारंगचं नातं नेमकी काय. तुझ्या आईला सांग की इथे यायला आणि माझ्या बाबाला भेटायला, बरं वाटेल त्याला. सावली टीचर बरोबरच बोलायचंय, तिलाच भेटायचंय. तुझी आणि सुपर हिरोची काळजी घे, मी आईला सांगतो, आई येऊन भेटेल नक्कीच. आईला जाऊन सांगतो, तोपर्यंत तू तुझी काळजी. अबीरला सुद्धा टेन्शन आलंय की सारंग सावलीचं का नाव घेतोय. आता सारंगच्या जवळ झोपलेली असते, सारंग बरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असते. फार वाईट अवस्था असते, तिला बाबाशिवाय कोणीच नसतं आणि तिचा बाबा असा पडलाय, त्यामुळे बिचारी एकटी राहिलेली असते, कोलमडून गेलेली असते. तिला कोणीही राहिलेलं नसतं, बाबाच तिचा आई आणि बाबाच तिचा बाबा असतो. आता तिच्या विश्वात कोणीच नसतं, त्यामुळे ओवी फार नाराज झालेली असते. ती अशी सारंगला चिटकून झोपलेली असते. आता तिलोत्तमा विचार करत गॅलरीमध्ये एकटीच थांबलेली असते. तिथे अमृता येते आणि अमृता म्हणते आई आतमध्ये येऊ का? तेव्हा तिलोत्तमा म्हणते ये ना ग आई, तुमची तब्येत कशी आहे, कशा आहात तुम्ही, बऱ्या आहात का? डोळे बघा बरं कसे सुजले, मी म्हटलं होतं ना तुम्ही जाऊन आराम करा, सारंगच्या जवळ मी बघते, सारंगची तब्येत मी बघते, सारंगची काळजी घ्यायला मी आहे ना, तुम्ही का ऐकलं नाही आई? बघा बरं किती दगदग झाली. आलं मी ओवीला तरी माझ्या रूम मध्ये झोपायला गेले, तिने जर सावलीचं नाव ऐकलं असताना सारंगच्या तोंडून, तर लगेच तिने सांगितलं असतं की सावली टीचरचं नाव बाबा का घेतोय. हे जाणार आणि त्या सावलीला इथे घेऊन येणार. काय अपेक्षा आहे का अमृता? तुला सुचवायचं काय? म्हणजे मी त्या सावलीकडे जावं, तिला गया वया करावी, ये माझ्या पोराला बरं कर, असं म्हणायचंय का तुला? म्हणजे मी झुकायचंय का त्या सावली पुढे? तर पसरावा, हात जोडावे, गया वया करावी, अशी अपेक्षा आहे का तुला माझ्या सारंगसाठी मी त्या सावली पुढे? ये सारंगसाठी माझ्या घरात ये, असं म्हणू तिला मी कोण आहे सांगणारी? आणि स्वतः डॉक्टरनी सांगितलंय जोपर्यंत सावली येत नाही तोपर्यंत सारंग बरा होत नाही. मग तुम्ही तुमचंच ठरवा, सारंगला या अवस्थेत कायम ठेवायचंय की पहिल्यासारखा सारंग हवाय आपला हसता खेळता. नाही, मगाशी बबलूने लहान तोंडी मोठा घास घेतला ते खरं आहे, पण तो काही चुकीचा बोलला नव्हता. तो एकही शब्द चुकीचा बोलला नाही, तो जे बोलला ते बरोबरच होतं आई, आणि हे तर तुम्ही मान्य करूच शकता. तुम्ही चिडला, त्याने किती बोलला तुम्हाला किंवा त्याने पातळी सोडली हे तुम्हाला दिसलं, पण त्याची काळजी, त्याचं प्रेम नाही दिसलं का? काय तर हट्टालाच पेटलाय. काही झालं तरी सावली या घरात येणारच नाहीये, हे शक्य नाही आई, हे चुकीचं आहे. सारंगच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं ना आई, जगाला ओरडून सांगेन मी, तुमच्या अहंकार, तुमच्या हट्टापायी, तुमच्या इगोपायी सारंगचा जीव गेलाय. मी मात्र गप्प बसणार नाहीये, अख्ख्या जगाला ओरडून सांगेन की स्वतःच्या आईने स्वतःच्या मुलाचा जीव घेतलाय. अमृता बासा, खूप बोलते तू, हद्दपार करतेस. एवढी बोलायला हिंमत कुठून आली? आई, सारंगची अवस्था आहे ना ती बघून हिंमत आली आहे माझ्यात. तिलोत्तमाला अमृता सुद्धा आता डायरेक्ट बोललेली असते, ते बोलायचं आणि आपल्याला हवं तसं वागायचं, कुणाला काही ताल तम्मेच राहिलेलं नाहीये. वरून तिलोत्तमाच बडबड करत असते. जी वाणी लावली टाळ्याला. खरं तर तिलोत्तमा चुकत असते, चुकीचं वागते हे तिलोत्तमालाही कळत असतं, पण तिचा इगो असतो ना, तो इगो मध्ये येत असतो, त्यामुळे तिलोत्तमा सावलीकडे जायला तयार नसते. म्हणते मला माहिती ना सावलीवर राग आहे म्हणून सावलीला काही कळू द्यायचं नाहीये, असं तसं सगळं कळतंय मला, म्हणूनच मी कुणालाही न सांगता सावलीकडे जाऊन आलीये. तिलोत्तमा म्हणते काय? हो, मी सावलीकडे जाऊन आली ग सावली. खूप आनंद झाला असेल ना सारंगची अशी अवस्था बघून, फार मजा वाटत असेल तिला. आई अहो काय बोलताय, तिला कसा आनंद होणार? गैरसमज आहे, आनंद झाला तिला, पण सारंग हळूहळू रिकवर व्हायला लागला या गोष्टीचा आनंद झालाय. नक्की सारंग या अवस्थेत म्हणून तिला आनंद झालाय. काय बोलताय आई तुम्ही? लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून निर्जळी व्रत केलंय तिने, काही अन्न पाणी घेतलेलं नाहीये. जोपर्यंत सारंग शुद्धीवर येत नाही
तोपर्यंत विठुरायाच्या जवळ बसून येते. आता चांगलीच हिंमत आलेली असते. अमृता म्हणते, हे बघा, सावली आणि सारंग एकमेकांसाठीच आहे आणि सगळ्यात स्पष्ट आणि महत्वाचं सांगते, तुमचा मुलगा जर जिवंत हवा असेल तर काहीही करून सावलीला इथे बोलवायला लागणार म्हणजे लागणार. कुठे कायमचं बोलवतंय, फक्त सारंग बरा होईपर्यंतच तिला इथे बोलवतंय. एकदा काय तो बरा झाला की आपण तिला परत पाठवून देऊया. स्वतः एक क्षण सुद्धा तिथे थांबणार नाही याची गॅरंटी मी घेतेय. ते जाऊ दे, मला सांगायचं होतं, राहवलं नाही म्हणून मी सांगितलं, पण खरं तर तुम्हाला काही पटणार नाहीये हे पण मला माहितीच होतं, तरी पण मी सांगितलंच. तेव्हा म्हणते, कसं आहे ना अमृता, मी तिच्याकडे जाणार नाही, गयावया करणार नाही, पदर पसरणार नाही. पण हे सगळं जरी सत्य असलं तर मी जाऊ शकत नाहीये, तू तर जाऊ शकते ना तिच्याकडे परत. काय बोलला ताई? तिलोत्तमा म्हणते, हो तू जा आणि तिला आपल्या घरी घेऊन ये. माझा सारंग मला कुठल्याही परिस्थितीत बरा झालेलाच हवाय. तर मला डोळ्यात पाणी आणलेलं असतं. जा तिच्याकडे, गयावया कर, रिक्वेस्ट कर, काय हवं ते कर आणि तिला सांग, ये सारंगसाठी घरी, सारंगला गरज आहे तुझी. अमृता म्हणते, आई थँक्यू सो मच. तुम्हाला मी सांगू शकत नाही मला किती आनंद झालाय आई, मला किती आनंद झालाय, मी खरंच शब्दात सांगू शकत नाहीये. माफ करा, मी जाणार नाहीये सावलीकडे. ज्या व्यक्तीचा शब्द अंतिम मानला जातो त्याने सावलीकडे शब्द टाकणे इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही गेला तर फरक पडणार आणि ती एका शब्दावर येणार. शब्द आहे माझा. तुम्ही फक्त तिला चल म्हण की ती एका पायावर तयार होणार. सारंगसाठी ती काहीही करायला तयार आहे. मग म्हणते मी, हो तुम्हालाच जायला लागणारी, पर्याय नाहीये. मग पुढे पर्यायच राहिलेला नसतो. तिच्या लेकाला जर बरं करायचं तर सावली पुढे झुकणं हा एकमेव पर्याय असतो. त्यामुळे तिलोत्तमा आता हताश निराश झालेली असते. आता मोनिका आणि भैरवीचं चाललेलं असतं डिस्कशन. का तर सारंग आता शुद्धीवर आलाय आणि आल्या आल्या फक्त सावलीचं नाव घेतोय. तर मोनिका भैरवीला म्हणते, तुम्हाला काय वाटतंय, काय होणार आहे पुढे? ते भैरवीची आई जाणार का त्या सावलीकडे? सावलीला परत मानाने घरात घेऊन येणार का? भैरवी म्हणते, इम्पॉसिबल. भैरवीला सगळं माहितीये तिलोत्तमाच्या बाबतीत. तिलोत्तमा जाणं शक्यच नाहीये. तिला मी लहानपणापासून ओळखते. ती कधीही तिचा इगो जो आहे ना तो बाजूला ठेवणार नाहीये. इगो इतका महत्वाचा आहे ना तिलोत्तमाला की तो इगो ती बाजूला ठेवणार नाही आणि सावलीकडे गयावया करायला जाणार नाही. शब्द दे तुला मोनिका, तिलोत्तमा सावलीकडे जाणार नाही म्हणजे नाही. ना सारंग सगळ्यात लाडका लेक आहे. चारही लेकांपेक्षा सगळ्यात लाडका, सगळ्यात महत्वाचा लेक आहे. माहिती की पाठ प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे, पण इगो त्यापेक्षाही महत्वाचा आहे. आणि इगो असल्यावर माणूस काहीही करू शकतो, तो झुकणार नाही. तिलोत्तमाचं एक्झॅक्टली तसंच आहे. कळतंय का? मोनिकाचा इगो सोडून भीक मागायला सावलीच्या दारात जाईन असं वाटतंय का? मुलाला वाचव? नो, नथिंग, इम्पॉसिबल. सावलीला धक्के मारून तिने घराच्या बाहेर काढलं. त्या सावलीला ती कशी घेऊ शकते घरात? नो, सावलीच्या दाराशी ती कधीच जाणार नाही. शब्द आहे माझा. मुळात मला सुद्धा नकोय की तिने सावलीकडे जावं, झुकावं आणि त्या सावलीला परत घरात घेऊन यावं. ती सावली परत त्या घरात आलेली नकोच आहे. मी माझ्या पद्धतीने सगळे प्रयत्न करीन आणि ती सावली तुमच्या घरात येणार नाही यासाठी धडपड करीन. तर मला सावलीला त्या घरात मी परत आणूच देणार नाही, काहीही झालं तरी. बघ तू मोनिका मनात म्हणते, सावलीसारखा एक्का मला त्या घरात पाहिजे. काही करून सावली आलीच पाहिजे. सुद्धा बाय चान्स अगदी कडामाडाने ती सावलीच त्या घरात आलीच, समजा आलीच, म्हणजे येणार तर नाहीच पण हुकून चुकून जा आलीच. तर मोनिका माझं काम करशील का ग? हो हो हो, नक्की नक्की. काय काम करायचंय सांगा की. फक्त आणि फक्त त्या सावलीवर नजर ठेवायची. तिच्यावर इतकं बारीक लक्ष ठेव ना की बस. प्रत्येक गोष्टीची तिची हालचाल वगैरे काय काय करते ती सगळं येऊन मला सांगायचं. एवढंच तुझं काम आहे मोनिका. जाते, काय करते, कुणाशी बोलते, काय सगळं काय मला सांगायचं. म्हणते, डोंट वरी, तुम्ही सांगितलेलं काम अगदी व्यवस्थित आणि चोख असं पार पाडणार आहे मी. तुम्ही अजिबातच काळजी करू नका. सावलीची इत्तनभूत माहिती तुम्हाला देणार. सावली जर आमच्या घरात आली तर त्या क्षणात त्या घरात पाऊल ठेवणार आहे ना, ज्या क्षणाला त्या क्षणाला असं काय तिच्यावर लक्ष ठेवेन ना की घराबाहेर पाऊल सुद्धा ठेवणार नाही. कंटिन्यू सावलीच्या मागे पुढे असणार. सावलीसारखी तिच्या मागे राहील. भैरवी म्हणते, व्हेरी गुड. खात्री आहे मोनिका, तू नक्की माझं काम करशील. थँक्यू सो मच. मोनिका, सावली त्या घरात परत येणार आहे ते ऐकून तू एवढी का खुश झाली ग? तुला खुश व्हायचं कारण काय बोलताय हो? मी कशाला एवढी आनंदी वगैरे झाली? आनंदी वगैरे काही नाही, मला गॅरंटी देते हो, मी आनंदी वगैरे नाहीये. आणि मोनिका खुश आहे, तिच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत असतं. मोनिका खूप हसत असते आणि हसूनच बोलत असते. बात काळजी करू नका तुम्ही दिलेलं काम मी चोख असं पार पाडेल बघा. आता हसत चाललेली असते. टीम आहोत ना भैरवीजी, आता जाताना एक प्रश्नाचं उत्तर द्या मला. मी लास्ट टाइम आले तेव्हा तिथं कुणीतरी बेडवर झोपलेलं दिसलं आणि तो खंड्यासारखा सेम टू सेम होता. खरं सांगा भैरवीजी, तो खंड्या होता ना? खरं सांगा, तो खंड्या होता ना? नाही सांगितलंय हो, खंड्या सापडलाय म्हणून. त्यांनी मिळून इथेच कुठेतरी लपवलं असेल खंड्याला. मला माहितीये, मला राजकुमारने सांगितलंय हो मोनिकाजी. मोनिका भैरवीला वेड्यात काढत असते. मला राजकुमार सगळं सांगतो. राहिलेली असते भैरवी, चिडलेली असते. काय ग मोनिका, मागच्या वेळेला सुद्धा तुला चिडून मी बाहेर काढून दिलं. प्रत्येक वेळेला चिडायचं आणि तुला बाहेर काढून द्यायचं गरजच आहे का? पहिलाच मी सांगितलं कामाशी काम ठेव, तू माझ्या याच्यात लक्ष घालू नकोस. तुला जेवढं काम सांगितलं तेवढंच ऐकायचं मोनिका, कळतंय का? आता निघ तू आणि सांगितलंय तेवढं काम कर. रवी म्हणते, मोनिकाला चल निघ इथून आता, मला एका ठिकाणी मीटिंगला जायचं आणि तू गेलीस तर बरं होईल मोनिका.
आता लगेच भैरवीने मार्कला आवाज दिलेला असतो, मार्क चल रे आपल्याला जायला उशीर होतो. लगेच मोनिका बॅग उचलते आणि तन तन करत मोनिका चाललेली असते. तिला कळतं की ही भैरवी मला सरळ सरळ कटून देतीये. आता इकडे सावलीकडे पळत आलेली असते. अगं काकू काकू. अमृता म्हणते काय ग? अगं बाबा बोलायला लागलाय, सारखं तो सावली टीचरचं नाव घेतोय, सावली 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 एवढंच काय म्हणतोय. आता अमृताला जरा ऑकवर्ड फील होतं. अमृता ओवीपासून लपवत असते की सारंग फक्त सावलीचे नाव घेतोय, पण शेवटी ओवीला ते कळालेलं असतं. त्या दोघांचा काय संबंध आहे मला सांगा, तुला माहिती आहे ना? मग प्लीज प्लीज काकू मला म्हणते. डॉक्टर काका मगाशी सांगत होते बाबाच्या डोक्याला खूप जास्ती लागलंय ना, मग ते लागल्यामुळे तो कदाचित असं वागत असेल आणि सारखं तो सावलीचं नाव घेत असेल, बाकी काही संबंध नाहीये. आता ओवी म्हणते अमृता काकू तू हे खरं सांगतेस का? होते काय ग, तुला ताप आला तेव्हा तू पण सावली टीचरचंच नाव घ्यायची, तसं बाबा घेत असणार, दुसरं काय. काकू मला जेव्हा ताप आला तेव्हा मी सावली टीचरचं नाव घ्यायचे, तेव्हा सावली टीचर आल्या घरी, मला भेटल्या आणि मग मी बरी झाले. ओवी जी अमृताशी बोलतीये ते तिलोत्तमाने बरोबर दारात उभं राहून ऐकलेलं असतं. पण सारखं बाबा सावली टीचर असं बोलतोय ना, मग सावली टीचरचं नाव घेतोय तर सावली टीचर आली, बाबाला जर भेटली तर बाबा बरा होऊ शकतोय ना, तुला कळतंय का? मग सावली टीचरला आपल्या घरी बोलवायला काय हरकत आहे? जर तिला भेटवलं तर बाबा बरा होणार आहे ना. अमृता आता मागे बघते तर तिलोत्तमा असते आणि जे ओवी बोलते ते तिलोत्तमाने सुद्धा ऐकलंय. आता अमृताच्या लक्षात येतं की मी जे सांगत होते आईंना ती एवढीशी ओवी सुद्धा सांगतीये. तिलोत्तमाने नाही असं खुणवलेलं असतं. तेव्हा अमृता म्हणते ओवी बाळा, आपल्या कामासाठी तर सावली टीचरला कशाला बोलवायचं आणि कशाला त्रास द्यायचा सांग बरं. त्या कामांसाठी असं लोकांना त्रास द्यायला बरं वाटत नाही ना, नको आपण तिला बोलवायला. ओवी म्हणते काकू जर आपल्या बाबाचा बरा होणार असेल तर काय हरकत आहे का एकदा बोलवायला? त्यासाठी नाही बोलवते, माझा बाबाचा बरा होत असेल तर काय हरकत आहे, अगदी बोलव की एकदा. म्हणते ओवी बाळा हट्ट करू नकोस ना ग, डॉक्टर काका आहेत ना, काहीतरी नक्की मार्ग काढतील. तू बाबाच्या जवळ जाऊन बस बरं. जायचंय ना, आवर पटकन, चल बस येऊन उभी राहील. कुठेच जात नसते, मी घरीच राहणार आहे. तोपर्यंत बाबा बरा होत नाही ना तोपर्यंत मी काय शाळेत जात नसते, पैसाकडे सुद्धा लक्ष देणार नाहीये. तू माझं ऐकत नाही ना, मी सुद्धा तुझं ऐकणार नाही. सावली टीचरला इथे आणत नाहीये ना, तर मी त्यांच्या घरी जाऊन इथे ओढत घेऊन ये ना, बघ तू काय करायचंय तुला. तू आता ओवीला जवळ घेते, बाळा असा हट्ट करू नको, गुड गर्ल आहे ना तू, मग का त्रास देतेय, जरा शांत बस. म्हणे आता हे सगळं ऐकलेलं असतं, तिला तुम्हाला चिडचिड होत असते पण पर्याय नसतो, सगळं सहन करायला लागतं. आता घरी येऊन सुद्धा बराच वेळ झालेला असतो, तरी सुद्धा सारंगची तीच अवस्था असते, कंटिन्युअसली सावली 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 एवढंच तो काय बोलत असतो. तिलोत्तमा स्वतःच्या डोळ्याने बघत असते. खरं तर तिलोत्तमाला त्रास होत असतो पण ती मान्य करत नसते. आता तिलोत्तमा तिथून राग निघून आलेली असते. इकडे आता सावली अबीरला सोडवण्यासाठी खाली आलेली असते. जगन्नाथजी, सावली आणि अबीर असतात. अबीर इतका जोर जोरात तिला सांगत असतो, अगं ओवीने फोनवर मला मगाशी सांगितलं की, ओवी म्हणाली की सुपर हिरो सारखं तुझं नाव घेतोय, सावली सावली सावली, आणि तुला भेटण्यासाठीच तो हे करतोय आणि त्याने डोळे वगैरे काहीच उघडलेले नाहीये, फक्त तुझंच नाव घेतोय तो. सुपर हिरो तुझं नाव का घेताय ग? तुझं आणि त्यांचा काय संबंध आहे? तुझं नाव का घ्यायला लागले ते? आजी म्हणतात तसं काही नाहीये बाळा, ओवीचे बाबा आहे ना पूर्ण शुद्धीत आलेले नाहीये, त्यांच्या डोक्याला खूप मार लागलाय ना बाळा, त्यामुळे ते काही शुद्धीत नाहीये. तेव्हा व्यवस्थित होतील तेव्हा ते नाही घेणार तुझ्या आईचं नाव. मला रडत रडत सांगितलंय माझा बाबा लवकरात लवकर बरा झाला पाहिजे. असं काय करताय तुम्ही आजोबा? म्हणतो आई तू तिकडे जा, त्यांना भेट, बरोबर ते सुपर हिरो बरे होतील. तू एकदा त्यांना भेटली ना की ते बरे होतील बघ. तो काय हरकत त्यांच्या घरी गेली आणि त्यांना भेटलीस तर तू की तुझ्या सोबत. मला पण त्यांना सॉरी बोलायचंय ना, माझ्यामुळेच त्यांची ही अवस्था झाली. म्हणते अबीर असं बोलायचं नाही बाळा, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये, स्वतःला दोष देणं बंद कर, काही एक झालेलं नाहीये. आजी म्हणतात चल शाळेत जा, उशीर व्हायला नको नाही तर बस निघून जायची, चल आधी शाळेत जा. अबीरला काढून दिलेलं असं त्याची बॅग दे ग, तू जाईल निघून. निघून गेल्यावर सावली म्हणते त्याला कसं समजावून बाबा मला कळत नाहीये. जगन्नाथजी म्हणतात कसं आहे ना साऊ लहान आहे, त्याला नाही कळत ग, साधी नाही या साऊ, विचार करायला हवं. ते सुद्धा सारंग तुझंच नाव घेतोय म्हटल्यावर फार अवघड गोष्ट आहे. गंभीर्याने या गोष्टीचा विचार करायला लागला ना फक्त आणि फक्त सारंगसाठी. म्हणते विचार काय करायचा यात? विचार करायचा हक्क ही पोरगी गमावून बसलीये, हिला आता माझ्या घरी माझ्या बरोबर यावंच लागणार आहे, तर सारंगसाठी. माझी माता तिलोत्तमा यावंच लागेल म्हणजे काय, जबरदस्ती करते की धमकी? ना जगन्नाथ, हुकूम समज, विनंती समज, तुला काय समजायचंय ना ते समज, पण हिला माझ्या बरोबर माझ्या घरी यायलाच लागणार. पण इच्छा नव्हती तुझ्या दारात यायची, पण माझ्या पोरामुळे आली मी. माझ्या बाजूने तुझ्या घराची पायरी चढावीच लागली नाही. देव माझ्या बाजूने असल्यामुळे तुम्ही दोघं मला खालीच भेटला, तुझ्या घराची पायरी चढायची वेळच नाही, हो की नाही? आजी म्हणतात हो 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 तिलोत्तमा, तुझा इगो आणि तू, बरं ग बाई तू जे बोलते ते खरं. म्हणते तिलोत्तमा मॅडम मी जे ऐकलंय ते खरंय का? हो दुर्दैवानं शब्द न शब्द खरं आहे, सारंग फक्त आणि फक्त तुझंच नाव घेतोय. त्यांनी सुद्धा सांगितलंय जर तू त्याच्या आसपास असशील तर तो 100% रिकव्हर होणार आहे. जर मृत्यूच्या दारातून बाहेर काढायचं असेल तर ते फक्त आणि फक्त तूच करू शकते. म्हणते माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता म्हणून तुझ्याकडे आलीये मी, नाही तर या जन्मात तुझ्याकडे मी आलीच नसती. तिलोत्तमा जेवढं तुझ्या मुलावर तुला प्रेम आहे ना तेवढं आमचं सुद्धा आहे ग त्याच्यावर प्रेम, पण विरोधाभास बघ की
मुलावर ज्या मुलीची सावली तुझ्या मुलावर नको होती, आता ती सावलीसारखी त्याच्याबरोबर राहिली तरच तुझा मुलगा सुरक्षित राहू शकतो. नियतीचे खेळ बघितले का तिलोत्तम मधनं हकलावलं आतापर्यंत, म्हणजे जवळजवळ आयुष्यभर तिचा तिरस्कार केला, रागराग केला, तिची सावली सुद्धा तुला नको होती आणि शेवटी काय, तिच्याशिवाय तुला पर्यायच राहिला. सावली मुलासाठी हवी आहे तुला. वा आईला जे तू सुद्धा समजून घे की जगन्नाथ जीवाची भीती मागायला, मुलाच्या जीवाची भीक मागायला आली आणि काय माज आहे ग तिलोत्तमा, माज जरा कमी कर की. पदर पसरू, विनंती करू, इम्पॉसिबल. तर पसरला असता, पाया पडले असते, जर काहीने माझं ऐकलं असतं ना तर. शब्द दिला होता लेकाच्या आयुष्यात येणार नाही, तरी सुद्धा आलीच ना. शब्द मोडलाच, मग मी तरी काय कर. रंगचा अपघात घडलाय फक्त आणि फक्त या पोरीमुळे. ती जर त्याच्या आयुष्यात येत नव्हती तर हा अपघात घडत नव्हता. पोरीचं कर्तव्य माझ्या बरोबर माझ्या घरी यायचं, सारंगला मृत्यूच्या दारातून बाहेर काढायचं. मग म्हणते हे करताना जर चुकली माय सारंगला जर काही झालं तर गाठ माझ्याशी या, लक्षात ठेव. का आयुष्य उद्ध्वस्त करेन मी या, लक्षात ठेव. आता मोठ्या तोऱ्यामध्ये निघून गेलेली असते. सावली जगन्नाथजीकडे बघतात, जगन्नाथजी सुद्धा डोळ्याने सावलीला खुणावतात, शांत राहा. कारण सारंग बरा होणं सगळ्यांसाठीच गरजेचं आहे आणि सगळ्यांनाच वाटत असतं की सारंगने बरे व्हावं. बघू आता सावली तिलोत्तमाच्या बरोबर तिलोत्तमाच्या घरी जाणार का, आणि सावलीचा पाय तिलोत्तमाच्या घरात पडल्या पडल्या सारंगला बरं वाटायला लागणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.